आपण आज पाहणार आहोत पोलीस भरतीला येणारे महत्वपूर्ण प्रश्न. हे प्रश्न कॅलेंडर या टॉपिक वरती आहे. कॅलेंडर या टॉपिक वरती दरवर्षी एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर हे प्रश्न पाहण्या अगोदर हे प्रश्न सोडवायचा कसा हे जाणून घेऊया. हे असा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. हे प्रश्न सोडवण्याची एक सोपी पद्धत आहे. ती सोपी पद्धत कोणती जाणून घ्या. ती सोपी पद्धत ऑल महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तुम्हाला कोणत्या शिक्षकाने सांगितलं नसेल. मी ज्या पद्धतीने सांगेन त्या पद्धतीने जर तुमचं गणित चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करा. तर आपण ती पद्धत घेऊया. शॉर्ट ट्रिक्स कोणती आहे त्याची? या पद्धतीच्या गणिताची कामगार दिन जर सोमवार आला असेल तर बाल दिन कोणत्या वारी येईल? समजा नाताळ दिन जर सोमवार असेल तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? असे जेव्हा प्रश्न असतात ह्या प्रश्नासाठी खास करून एक ट्रिक काय आहे? ती ट्रिक अशी आहे, पेन न उचलता पण प्रश्न पाहिल्याबरोबर आपण आन्सर देऊ शकतो ह्या टाईपची. तर ती ट्रिक जाणून घ्या. ही ट्रिक आहे कामना टिसवा शिवा. हीच ती शॉर्ट ट्रिक्स आहे. ह्या शॉर्ट ट्रिक्सने काय होणार आहे इकडे बघा. का म्हणजे कामगार दिन. आधी आपण लिहून घेऊया कामगार दिन. म म्हणजे महात्मा गांधी जयंती. ना म्हणजे नाताळ दिन. कामनाचा अर्थ समजला का? का म्हणजे कामगार दिन, म म्हणजे महात्मा गांधी जयंती, ना म्हणजे नाताळ दिन. इकडचं टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. टिळक पुण्यतिथी. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. शी म्हणजे शिक्षक दिन. बा म्हणजे बाल दिन. इकडे आहे का? हे जे कामगार दिन, महात्मा गांधी जयंती, नाताळ दिन ह्या सगळ्यांचा वार एकच असतो. कामगार दिन जर सोमवारी असेल तर महात्मा गांधी जयंती पण सोमवारीच असणार, काहीच बदल नसणार. महात्मा गांधी जरी सोमवारी असेल नाताळ दिन पण सोमवारलाच राहणार. हे सगळे वार सोमवारीच राहणार. कामनाचे जे वार आहे ते सोमवारीच राहणार किंवा मंगळवारीच राहणार किंवा बुधवारीच राहणार. कोणतेही वार राहणार. कोणते जरी वार राहिले तर एकच वार राहणार. पण ही एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात असू द्या. टिसवा शिवा. टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन. इथपर्यंत कळालं? टिळक पुण्यतिथी जर मंगळवारी असेल तर स्वातंत्र्य दिन कधी असणार? मंगळवारीच राहणार. शिक्षक दिन कधी असणार? मंगळवारीच राहणार. बाल दिन कधी असणार? मंगळवारीच राहणार. तर सर्वप्रथम आपण जाणूया कामगार दिन. कामगार दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. 1 मे कामगार दिन. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच रोजी महाराष्ट्राबरोबर गुजरात राज्याची स्थापना झाली. गुजरातची राजधानी काय आहे? गांधीनगर. सध्याला गुजरातचे चीफ मिनिस्टर कोण आहे? भूपेंद्र पटेल. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? माहितीच असेल ना तुम्हाला. उत्तर कमेंट मध्ये सांगा. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713. आता महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे किती आहे? 36. 36वा जिल्हा कोणता आहे? पालघर. पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? 2014 मध्ये. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. त्याचं नाव अलीकडे काय ठेवण्यात आलं? अहिल्यानगर. तर हे झालं कामगार दिन. त्याच्यानंतर महात्मा गांधी जयंती कधी साजरी करतात? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर गुजरातला महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. नाताळ दिन. नाताळ दिन कधी साजरा करतो आपण? 25. हे 2 ऑक्टोबर. नाताळ दिन कधी साजरा करतो? 25 डिसेंबर. इथपर्यंत कळालं? टिळक पुण्यतिथी कधी साजरा करतो? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट.
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी, 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता आणि ह्या 79वा स्वातंत्र्य दिनी सुद्धा शुक्रवारच होता. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. शिक्षक दिन भारतात कोणामुळे साजरा करतात? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे उपराष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती पदावरती कार्यरत होते. त्यानंतर बालदिन. बालदिन कधी साजरा करतो? 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर बालदिन कोणाच्या स्मृती निमित्ताने साजरा करतो? पंडित जवाहरलाल नेहरू, ह्याला आपण चाचा नावाने ओळखतो. त्यांना गुलाबाचं फुल आवडत होते. ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. तब्बल 17 वर्ष पदावर कार्यरत होते. त्यांची मुलगी कोण होती? इंदिरा गांधी. ही पण भारताची पहिली महिला पंतप्रधान तसेच पहिली महिला भारतरत्न पुरस्कार विजेती सुद्धा आहेत. त्यानंतर एवढं कळालं का? हे काम ना, हे जर सोमवार असेल, हे समजा सोमवार असेल तर इकडे जाता वेळेस काय होणार? मंगळवार. समजा हे वार जर मंगळवार असेल, इकडे जर मंगळवार असेल तर इकडे कोणता वार राहणार? सोमवार. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कामना जो असतो इकडे जर सोमवार असेल तर टिसवा शिवाकडे जाताना एक दिवस वार समोर जातो आणि टिसवा शिवाकडून कामनाकडे जाताना एक दिवस वार मागे जातो. ही झाली आपली शॉर्ट ट्रिक्स. तर इकडे ऐका, प्रश्नाकडे लक्ष द्या. कामगार दिन जर सोमवार आला असेल तर बाल दिन कोणत्या वारी येईल? कामगार दिन सोमवारी आला असेल. कामगार दिन कुठे येतं? इथं आहे. कामगार दिन कोणत्या वारी आला म्हणते? सोमवार. तर त्यांनी काय म्हटलं? बालदिन. बालदिन ह्याच्यात आहे का? टिसवा शिवा, बा म्हणजे बालदिन. बालदिन कधी येणार? एक दिवस समोर. म्हणजे फायनल आन्सर काय राहणार आपलं? मंगळवार. ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं असेल त्यांनी पेन न उचलता, कॅल्क्युलेशन न करता तोंडी उत्तर देऊ शकतो. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न क्रमांक दुसरा. हे प्रश्न पण IMP आहे. गेल्या वर्षी पण बऱ्याच जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. हे प्रश्न होतापर्यंत माहिती असायला पाहिजे. प्रश्नात काय? योगेश मोटरसायकलने ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळात 270 किलोमीटर अंतर प्रवास करतो. काय म्हटलं योगेश? प्रति तास किती वेग आहे योगेशचा? 45 किलोमीटर. ना वेळ किती दिलेला आहे? वेळ काय दिलेला आहे का? नाही. वेळ का नाही दिला? काही वेळात म्हणलं. काहीच्या ठिकाणी आपल्याला वेळ काढावा लागेल. काही वेळात 270 किलोमीटर अंतर प्रवास करतो. मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या मोटरसायकलचा ताशी वेग आधी किती होतं? मोटरसायकलचा ताशी वेग 45 किलोमीटर. तर आता काय म्हणते ते? मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वी किती आहे? 45. पूर्वीच्या 209 पटीने वाढवला. ह्याच्या काय करायचं आपल्याला? 209 पटीनं ताशी वेग वाढवायचा आहे. त्यानंतर तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल? तर सर्वप्रथम काय करू आपण? हे ताशी वेग आहे ना मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीचा वेग किती आहे? 45 किलोमीटर बरोबर. गुणिले पूर्वीच्या किती वाढवला? पूर्वीच्या. च्या हा शब्द लागला म्हणजे गुणाकाराचा सिंबॉल असतो. चा, ची, च्या. कळालं ना? 209. आता ह्याचं काय करायचं? गुणाकार भागाकार, जे प्रोसेस आहे ती. 9 एक 9, 9 5 45, 5 2 10 किलोमीटर. काय झालं? 209 पटीने वाढवला. काय वाढवला? वेग वाढवला. पूर्वीच्या किती पटीने वेग वाढवला? 209 पटीने वेग वाढवला. तर किती आला? 10 किलोमीटर. हे 10 किलोमीटर कशात मिसळायचं आपल्याला? पूर्वीच्या वेगात बरोबर. प्रश्नामध्ये तशी कन्सेप्ट दिलेली आहे. 45 प्लस 10 किती झालं? हे नवीन वेग किती झाला? नवीन वेग 55. तर आता काढायचं आहे तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल? इकडे बघा, तो जर 45 किलोमीटर मध्ये जर 45 किलोमीटर प्रति तासामध्ये जर 270 किलोमीटर प्रवास करत असेल तर 55 किलोमीटर मध्ये तो किती प्रवास करणार?
55 किलोमीटर मध्ये तो किती प्रवास करणार, ह्याचा करायचा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करते तेव्हा काय करायचं, प्रश्नार्थक चिन्ह हा नेहमी भागाकाराच्या स्वरूपात छेदस्थानी मांडायचं. तर 55 गुणिले 270 भागिले 45. 5 9 45, 5 1 5, 5 1 5, 9 1 9, 9 3 27, 11 3 33, शून्यला शून्य. फायनल आन्सर किती आहे आपलं, 330. तर प्रश्न समजला असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर प्रश्न क्रमांक 3. हे प्रश्न कामकाळ वेग मधला आहे. असा प्रश्न सुद्धा परीक्षेला येण्याची दाट शक्यता असते. तर प्रश्न समजून घ्या. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. एक काम काय करतात, 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करत असल्यास, असं जर विधान दिसलं, कसं, असं जर 3 मुले 2 पुरुषा एवढं काम करत असतात, 3 मुले 2 पुरुषा एवढं किंवा 2 पुरुष 3 मुला एवढं, असं जर विधान असेल तर ह्या विधानाचं काय करायचं, शेवटी विचार करायचा. काय करायचं, शेवटी विचार करायचं. असल्यास तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. तर हेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर सर्वप्रथम मांडणी करून घेऊया. एक काम 12 मुले किती दिवसात पूर्ण करतात, 18 दिवसात. 12 मुले 18 दिवसात. हे कशाचं आहे, मुलाचं. समजून घ्या, हे कशाचं आहे, 12 मुले 18 दिवसात. 12 मुले 18 दिवसात, मुले झालं भागिले. आता हे विधान शेवटी आपण आधीच म्हटलंय, तेच काम 18 पुरुष. इथं काय करायचं आपल्याला, पुरुष. इथं कॉलम मध्ये हे समजण्यासाठी लिहून देतोय मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दीर्घकाळ लक्षात असण्यासाठी. किती पुरुष आहे, 18 गुणिले. आता काय करायचं, इथपर्यंत मांडणी केली. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. एक मांडणी कंप्लीट झाली. ह्या सेकंड पुरुषा एवढे काम करत असेल, 3 मुले 2, 2 3, 3 4, असं जर विधान असेल ना, ह्या विधानाचा शेवटी विचार करा. त्यानंतर तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. मुलांचं झालं, हे पुरुषांचं झालं. इथपर्यंत कळालं. आता ह्याच्यानंतर करायचं काय, हे जे आहे ना मुलं पुरुष, इथं 3 मुले आहे ना, 3 मुलं मुलांच्या ठिकाणी पुरुषांचं टाकायचं आणि पुरुषांच्या ठिकाणी मुलाचं गुणोत्तर टाकायचं. तर इथं 3 मुले आहेत. 3 मुलं आपण कुठं टाकणार मग, आता पुरुषाच्या ठिकाणी. 2 पुरुष कोणाच्या ठिकाणी टाकणार आपण, मुलांच्या ठिकाणी. इथपर्यंत कळालं. 2 कुठून टाकलं आपण, 2 पुरुषांचं गुणोत्तर आहे. पुरुषांचं गुणोत्तर आपण काय केलं, मुलांमध्ये मिसळलं. मुलांचं गुणोत्तर काय केलं, 3 मुलांचं गुणोत्तर पुरुषांमध्ये मिसळ. हीच आहे आपली मांडणी. ज्याला ही मांडणी समजली, कॅल्क्युलेशन केलं तर उत्तरच निघालं. हे 18 18 कट झाले. 3 1 3, 3 चौक 12, 4 2 8. 8 काय झालं, 8 दिवसात पूर्ण करतील. प्रश्न दिसायला जरी किचकट वाटत असेल, पण मांडणी जर आपल्याला समजली ना, उत्तर काढायला सोपं पडेल. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. हे प्रश्न आपलं 5वा. एक रेल्वे 50 मिनिटात ठराविक अंतर कापते. ठराविक अंतर कापते म्हणजे अंतर दिलेलं आहे का आपल्याला विधानामध्ये, अंतर आपल्याला दिलेला नाही, तो अंतर आपल्याला काढायचं. जर रेल्वे गाडी सरासरी 48 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल, रेल्वे गाडी जर 48 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल, तर ते अंतर 40 मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा वेग प्रति तास किती असेल. आपल्याला काय काढायचं आहे, रेल्वेचा वेग काढायचा आहे प्रति तास. तर आपण आता सोडवण्याची पद्धत, रेल्वेचा कोणताही प्रश्न असो, आपण कोणत्या पद्धतीने सोडवतो, सूत्राने अजिबात सोडवत नाही. शॉर्ट ट्रिक्स कोणती आहे, 36 आहे. तर ह्याच्या ठिकाणी काय, हे पूर्ण तास दिलेला आहे का आपल्याला, पूर्ण तास दिला का आपल्याला, नाही. इथं मिनिटाचं गुणोत्तर आहे, 50 मिनिटं. तास दिला का, नाही दिलं. म्हणून 50 मिनिटाचं आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 50 मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. म्हणून
50 मिनिटाला जर आपण 60 न जर गुणलं तर 50 मिनिटाचे आपल्याला काय मिळणार आहे सेकंद. तर किती झाले 6 × 5 = 30. हे 2 शून्य काय करायचे राहिलेले उजव्या साईडने लावून टाकायचे. किती झाले मग 3000. 3000 काय आहे हे सेकंद. इथपर्यंत कळालं ठीक आहे. तर 3000 सेकंदामध्ये 3000 हे सेकंद. आता आपण विधान सोडवायला सुरुवात केलेली आहे. एक रेल्वे 50 मिनिटात म्हणजे 3000 सेकंदात ठराविक अंतर कापते. अंतर किती कापते ते आपल्याला माहिती आहे का नाही माहिती. आपण अंतर काय करू मीटर मध्ये करूया. 3000 सेकंद इकडं मीटर. 3000 सेकंदामध्ये म्हणजे 50 मिनिटामध्ये रेल्वे किती अंतर कापते काय दिलं का आपल्याला काहीच दिलेलं नाही. म्हणून काय करायचं कोणत्या संख्येची किंमत नसते म्हणजे काय असते एक्स असते. इथपर्यंत कळालं ठीक आहे. जर रेल्वे गाडी सरासरी 48 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल. वेग किती दिलेला आहे आपल्याला 48 किलोमीटर प्रति तास. तर हे 48 किलोमीटर आहे. इथं मीटर आहे. 48 किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी 1000 न गुणायचं किंवा दिलेल्या संख्येवर 3 शून्य जोडायची. 3 शून्य जोडणं काय 1000 न गुणणं काय एकच प्रोसेस झाली. तर आपण काय करू मीटरच्या खाली मीटर हे 48 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती झालं 48000 मीटर. इथपर्यंत कळालं ठीक आहे. त्याच्यानंतर असेल तर 40 मिनिटात हे 40 मिनिटं आहे. मिनिटाचा आपल्याला कशामध्ये एकक करावं लागेल. एकक नेहमी समान असायला पाहिजे. कोणताही टॉपिक असो एकक नेहमी समान असायला पाहिजे. एकक जर समान नसेल तर आपलं गणित चुकून जाणार. हा 40 मिनिटाचं आता काय करू आपण इकडे काय करू 40 मिनिटाचं जर सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी एका मिनिटात 60 सेकंद असतात म्हणून 60 न गुणायचं. 24 2 शून्य उजव्या साईडला मांडायचे. तर 40 मिनिटाचे किती सेकंद झाले एकूण 24 सेकंद झाले. म्हणून सेकंदाच्या खाली सेकंद. आता काय करायचं ज्या संख्येच्या ठिकाणी एक्स असतो ती संख्या नेहमी भागाकारात लिहिल्या जाते म्हणजे छेदस्थानी. तर यांचा करूया आपण तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार जर केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळून जाते. फक्त मांडणी आली पाहिजे. तर आता करूया यांचा आपण तिरकस गुणाकार. 3000 गुणिले 48000 भागिले 24 गुणिले एक्स. लिहिला काय नाही लिहिला काय आवश्यकता नाही का की आपण मीटरच काढायला. एक्स इकडे जरी लिहिला तरी चालते काय प्रॉब्लेम नाही. 2 शून्य 2 शून्य कट झाले. 24 1 24 24 दुने 48 इकडे 20 राहिले इकडे 3000 राहिले. 3 दुने 6 इकडचे 3 शून्य आणि इकडचं 1 शून्य म्हणजे टोटल किती झाले 4 शून्य. म्हणून हे किती झालं 60,000. हे 60,000 काय आहे मीटर मध्ये आहे बरोबर. मीटरच एकक आहे ना. इथपर्यंत कळालं असेल ना. पण आपल्याला काय विचारलं त्यांनी किलोमीटर मध्ये विचारलं. रेल्वेचा वेग प्रति तास किती असेल म्हणजे आपल्याला मीटर मध्ये पण ऑप्शन दिलं जाईल किंवा जास्त करून किलोमीटर मध्ये ऑप्शन राहील. मीटर मध्ये नाही देणार त्यांनी. मीटरचं किलोमीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी 1000 न भागायचं किंवा 3 शून्य डायरेक्ट कट करून टाकायचे सोप्या भाषेत. असं 60,000 आहे ना याला 3 शून्य कट केले किती आलं मग आपलं फायनल आन्सर 60 किलोमीटर. फायनल आन्सर किती आहे 60 किलोमीटर. प्रश्न जरी दिसायला किचकट असेल मांडणी समजा समजली ना प्रश्न सोडवायला एकदम सोपं होऊन जाईल. तर याच्यानंतरचा दुसरा एक प्रश्न बघू. हे प्रश्न अतिशय सोपा आहे. ह्या प्रश्नात काय म्हणलेलं आहे आपल्याला एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय किती आहे 108 असल्यास त्यापैकी ससे किती आहेत. त्यांनी काय म्हणलं एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तेवढेच बदक आहेत. त्यांच्या एकूण पायाची संख्या किती दिलेली आहे आपल्याला 108. तर त्यांनी विचारलेलं काय आपल्याला फक्त ससे विचारले. ह्याची एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत प्रत्येकाने लक्षात राहील. इकडे आहे का ससे. सस्याला पाय किती असतात सस्याला पाय किती असतात ससा पाय किती 4.
सश्याला पाय 4 असतात. बदकाला पाय किती असतात? बदकाला पाय 2 असतात. सश्याला पाय 4, बदकाला पाय 2, टोटल मिळून किती झाले? 6 पाय झाले. पायच आहे. सश्याचे 4 आणि बदकाचे 2, एकूण पाय 6. तर एकूण पाय किती आहे? 108. 108 पायाला जर आपण 6 जर भागितलं तर आपल्याला कशाची पायांची संख्या भेटणार आहे? सश्याची पण भेटल आणि बदकाची पण भेटल. म्हणजे का? किती सारखीच आहे ना. आपण पडताळा पण करून देऊ तुम्हाला. 6 भागूया. 6 एक 6. किती शिल्लक राहिले? 4. 6 8 48. किती झाला? 18 काय आले? ससे. 18 ससे आले. तुम्हाला जर या 18 या उत्तरावरती जर विश्वास नसेल तर तुम्ही पडताळा करू शकता. ते म्हणजे कसं? इकडे आहे का? 18 ससे मांडले आपण. 18 सशांना पाय किती असतात? प्रत्येक सशाला पाय किती असतात? 4. 4 8 32. 32 ला 2 हातच्याले 3. 4 1 4. 4 आणि 3 7. तर सशाचे पाय किती झाले? 72. उरलेले पाय कोणाचे राहणार? बदकाचे. तर 108 मायनस 72 जर मायनस केले तर उरलेले पाय कशाचे भेटणार आपल्याला? बदकाचे पाय. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. 10 मधून 7 गेल्या, 3 राहिले. 36 पाय कशाचे आहे? 36 पाय बदकाचे आहे. 36 पाय बदकाचे आहे. 36 पाय बदकाचे. बदकाला पाय किती असतात? 2. 36 ला जर 2 न भागलं तर किती भेटणार आपल्याला? 18 बदक. झालं का समान? हे पण 18 ससे समान आलं, 18 बदक समान आलं. प्रश्नात पण तोच दिलेला आहे. जेवढे ससे तेवढेच बदके. जेवढे ससे असणार तेवढेच बदक असणार. सोपं आहे. जास्त किचकटकाला करायची आवश्यकता नाही. सशांच्या पायांची संख्या लिहायची, बदकांच्या पायांची संख्या लिहायची, त्यांची बेरीज करायची आणि एकूण पायाला जर भागलं तर आलं तेवढं आपलं फायनल आन्सर 18 असेल. आणि आपली पद्धत जर आवडली असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. उद्याला आपण दुसरं पार्ट बनवू.